तर भारताने ऑपरेशन सिंदूर नंतर झालेल्या युद्धात ब्राह्मोस मिसाईलचा वापर केल्याचं समोर आलंय। भारताने पाकिस्तानच्या एअर बेसेसवर ब्राह्मोस मिसाईल डागल्याची माहिती समोर आली आहे। पाकच्या एअर बेसवर भारताने 15 ब्राह्मोस मिसाईल डागल्याचं समोर आलंय। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 11 एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत। भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, तर ब्राह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसलाय। तर पाकिस्तानच्या वायुदलातील माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी पाकचा खोटेपणा उघड केलाय। एका पाकिस्तानी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे। सिंधच्या भोलारी एअरबेसवर भारताने 1-2 नव्हे तर चक्क 4 ब्रह्मोस मिसाईल डागल्याची कबुली अख्तर यांनी दिली। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी वायुदलाचं मोठं नुकसान झालंय। इतकंच नव्हे तर मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिकांचा देखील मृत्यू झालाय असंही त्यांनी म्हटलंय। पाकिस्तानच्या वायुदलातील काही अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाल्याचा दावा देखील मसूद अख्तर यांनी केलाय। आर्मी और एयरफोर्स ने, आर्मी ने अल-फतह हमारे मिसाइल मारे और एयरफोर्स ने, ये जो आप सुबह की बात कर रहे हैं जी जी, ये 10 की सुबह को हुआ, बिकॉज मेरी कुछ लोगों से बात भी हुई। उस बेस के ऊपर 4 सरफेस टू सरफेस ब्राह्मोस मिसाइल आए। सरफेस टू सरफेस या एयर टू सरफेस ये मुझे नहीं पता। तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें। अच्छा, और जैसे ही पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे एक हमारा एवैक्स खड़ा था, जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई। तर भारताने दणका दिल्यानंतर आता पाकिस्तान चांगलाच नरमलाय। काश्मीरच्या वादावर तोडगा काढण्याची इच्छा पाकिस्तानने दाखवली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपण भारतासोबत शांतता चर्चेत सहभागी होण्यास तयार आहोत असं वक्तव्य केलंय। यामध्ये काश्मीर वाद आणि पाणी वाटप यांसह द्विपक्षीय मुद्द्यांवर देखील लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताला व्यापक चर्चेसाठी त्यांनी आमंत्रित केलंय। पाकिस्तानी पंतप्रधानांचं हे ताजं वक्तव्य भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आलंय। दरम्यान पहलगाम हल्ला आणि नंतर ऑपरेशन सिंदूरमुळे भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाची परिस्थिती सध्या तात्पुरत्या युद्धविरामामुळे नियंत्रणात आहे। पण हा युद्धविराम केवळ रविवारी 18 मे पर्यंतच लागू असल्याचं विधान पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी केले। त्यामुळे आता त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे त्यांच्या या दाव्यावर भारताकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। डीजीएमओच्या संभाषणादरम्यान युद्धबंदी 12 मे पर्यंत वाढविण्यात आली होती। 12 मे रोजी डीजीएमओ पुन्हा बोलले तेव्हा युद्धबंदी 14 मे पर्यंत वाढवण्यात आली। 14 मे रोजी पुढील चर्चेमुळे युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवण्यात आली असं देखील यावेळी दार यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहात सांगितलं। तर भारताच्या कारवाईनंतर हतबल झालेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा जप सुरू केलाय। काश्मीर म्हणजे भारत, पाकिस्तान आणि चीन मधला मोठा विवाद असल्याचं सांगत पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी काश्मीर मुद्द्याला आंतरराष्ट्रीय रंग देण्याचा प्रयत्न केलाय। भारताविरोधात उलट्या बोंबा मारत त्यांनी भारतालाच पोकळ धमकी दिली आहे। भारताने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर पाकिस्तान सडेतोड उत्तर देणार असंही त्यांनी म्हटलंय। यापूर्वीही पाकिस्तानने हल्ला केला होता आणि त्यानंतरही शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताननेच भीक मागितली होती। Anyone who tries to violate our territorial integrity and sovereignty, our response will be brutal, our response will be swift and assured. We love peace. If you see the streets of Pakistan right now, we are not celebrating victory, we are actually celebrating peace.
तर भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान पुरता घाबरलाय. 10 मे भारताच्या अचूक हवाई कारवाईत नूर खान एअरबेसला लक्ष्य करण्यात आलंय. त्यानंतर पाकिस्तानकडून मोठा संरक्षणात्मक निर्णय घेण्यात आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान लष्कराचे जनरल मुख्यालय रावळपिंडीच्या चकलाला भागातून इस्लामाबादला हलवण्याचा विचार सुरू आहे. सुरक्षा दृष्टिकोनातून ही हालचाल महत्त्वाची मानली जाते. तर पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकार संरक्षण बजेटमध्ये 50,000 कोटी रुपयांची वाढ करू शकतं. संरक्षण मंत्रालयाने सरकारला निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव दिलाय. नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या निधीमधून नवीन शस्त्रे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची खरेदी केली जाईल अशी माहिती देखील समोर आली आहे. या वाढीनंतर संरक्षण मंत्रालयाचे एकूण बजेट 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार आहे. तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मावलावी आमिर खान मुत्तकी यांच्या सोबत चर्चा केली आहे. तालिबान्यांनी अफगाणचा ताबा घेतल्यानंतर प्रथमच भारत आणि अफगाणिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. अफगाणिस्ताननं पहलगाम हल्ल्याच्या केलेल्या धिक्काराचं भारताकडून स्वागत करण्यात आलंय. भारत अफगाणिस्तान संबंधीच्या खोट्या बातम्या फेटाळल्याचंही त्यांनी स्वागत केलंय. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव केलाय. भारत पाक संघर्षात शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता, पण आता त्यांनी मध्यस्थी केली नसल्याचं म्हटलंय. We helped a lot, and we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. And they have. And they did it for a lot of reasons, but trade is a big one. We're going to do a lot of trade with Pakistan. We're going to do a lot of trade with India. We're negotiating with India right now. We're going to be soon negotiating with Pakistan. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नुकताच हा दावा केला होता. भारत पाक संघर्षात आपण मध्यस्थी करून युद्ध थांबवण्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. दोन्ही देशांशी व्यापार करण्याचे आश्वासन देऊन भारत पाक शस्त्रसंधी केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. त्यावरून बराच गदारोळ झाला होता. विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलं होतं. पण आता ट्रम्प यांनी आपल्या त्या वक्तव्यावर घुमजाव केला. I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile. And all of a sudden you'll start seeing missiles of a different type. And we got it settled. I hope I don't walk out of here and 2 days later find out that it's not settled, but I think it is settled. And we talked to them about trade. Let's do trade instead of do war. And Pakistan was very happy with that, and India was very happy with that. 10 मे रोजी ट्रम्प यांनी एक ट्विट करून भारत पाकला शस्त्रसंधीसाठी राजी झाल्याचं जाहीर केलं होतं. दोन्ही देशांचे पंतप्रधान राजी झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून शस्त्रसंधीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे भारत पाक शस्त्रसंधीत ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा मुद्दा चर्चेत आला होता. दरम्यानच्या काळात 12 मे रोजी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी मध्यस्थीच्या दाव्याचा पुनरुच्चार केला होता. तसंच युद्ध केल्यास दोन्ही देशांशी व्यापार न करण्याचा इशारा दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र भारताकडून आता त्याचं खंडन करण्यात आलं. ट्रम्प यांनी आपल्या पूर्वीच्या दाव्यावर युटर्न घेतला. आपण शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. त्यामुळे ट्रम्प यांना त्यांच्याच वक्तव्यावरनं घुमजाव करण्याची नामुष्की ओढवली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.